सुरुवातीपासून म्हणजे मी सांगतेय की मंगळागौर पण बऱ्याचशा जणांना म्हणजे माहिती नसतं की मंगळागौर का केली जाते, कधी केली जाते. तर श्रावण महिन्याच्या मंगळवारी नववधू ही मंगळागौर पूजते. तर पूर्वीच्या काळी कसं होतं की मुलींची लग्न व्हायची, म्हणजे आपण पारंपरिकतेकडनं आधुनिकतेकडे जातोय, त्यामुळे पारंपरिकतेची थोडीशी ओळख करून देईल की पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न व्हायचं, ती नवीन घरात यायची, आपलं माहेर सोडून सासरी यायची. पण गावांमध्ये बायकांना तितकंसं बाहेर फिरणं किंवा एकत्र येणं याचे मुभा नव्हती. तर ते असे छोटेसे हळदी कुंकू म्हणा किंवा ह्या अशा मंगळागौरी म्हणा, अशा विविध कार्यक्रमांमधून एकत्र येण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी किंवा आनंद मिळवण्यासाठी छान छान तयारी करून दागदागिने घालून नटून थटून कार्यक्रम करण्यासाठी म्हणून असा एक संकल्पना त्यांनी हे केली, जी आपण कंटिन्यू करतोय सध्याच्या युगामध्ये. तर मंगळागौर बर बर ही बर. नववधूची केली जाते की जेणेकरून तिची इतर आजूबाजूच्या व्यक्तींशी, घरातल्या व्यक्तींशी ओळख व्हावी. सासू बरोबर अगदी म्हणजे आमचे काही सासू सुनांचं भांडण किंवा सासू सुनांचं असं म्हणजे जो खेळ आहे त्याच्यामध्ये सासू सुना एकत्र खेळतात, फुगड्या एकत्र घालतात, त्याच्यामधून त्यांचे संबंध दृढ होत जातात. वा, हा त्याच्या खूप मागचा छान गोष्ट मुख्य आहे. उद्देश आहे. आणि मंगळागौरी मध्ये खेळ असतात, म्हणजे कुठचं कॉम्पिटिशन नसतं किंवा कुठचं नृत्य नसतं की जेणेकरून सगळ्यांच्या स्टेप सेम आल्या पाहिजे किंवा हात वरती तर वरतीच आले पाहिजे. हा खेळ आहे. खेळ खेळताना आपण सगळेच प्लेयर्स एकत्र मुवमेंट घेत नाही, तशी मंगळागौरीमध्ये सुद्धा असा वेगवेगळ्या हे होतात. तर तसं आमच्याकडे म्हणजे आमचा जो मंगळागौरीचा ग्रुप आहे तो आम्ही 17 प्रकारच्या विविध फुगड्या सादर बरं. फुगड्यांमध्ये हे 17 प्रकार प्रत्येक म्हणजे सर्वांग सुंदर हा व्यायाम घडतो. मंगळागौरी खेळता म्हणजे तुम्हाला कुठच्या जिमला किंवा योगाला जायची गरज पडत नाही. हे आमच्या प्रत्येक खरंय. प्रतिनिधीकडे बघाल किंवा त्यांचे फोटो बघाल तरी तुम्हाला अंदाज येईल की कुठचाही म्हणजे कोणाचं पोट सुटलेलं नाहीये किंवा कोणाचं हे दुखतंय ते दुखतंय असं काही आमच्याकडे नसतं. मस्त सगळे एन्जॉय करतात सगळ्याजणी. आणि ह्या फुगड्या ज्या आहेत त्या म्हणजे प्रकार वेगवेगळे मी का सांगते तर मंगळागौर फक्त फुगड्या आणि झिम्मे असं नाही, तर त्याचे खूप विविध प्रकार आहेत खेळांचे. आणि झिम्म्याचे सुद्धा आम्ही जवळजवळ 15 प्रकार दाखवतो.
आपल्याच स्वयंपाकघरातली लाटणी, करवंट्या ह्या वस्तू वापरून आमचे खेळ होतात मंगळागौर. त्याच्यासाठी वेगळे काही प्रॉम्प्ट्स घेण्याची आपल्याला गरज पडत नाही.